क्रिकेट. नुकताच मराठी गौरव दिन आणि मग त्याच्या एकमेकांमध्ये शुभेच्छा याने मग व्हॉट्सअप इतर काही सोशल मीडियाज दुमदुमून गेले. एक सोहळा मुंबईमध्ये आयोजित केलेला, तो मात्र मला खूप भावला. ज्या ठिकाणी भारताच्या टीमचे दोन महान फलंदाज, दोन महान प्लेयर्स, क्रिकेटर्स यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला होता. तेही मग इंग्रजी आणि मराठीमध्ये. जास्तीत जास्त मराठीचा वापर झाला. हा अशा पद्धतीने सोहळा पार पडला. ते दोन क्रिकेटर, ते दोन महान प्लेयर्स कोण? सुनील गावस्कर आणि दुसरा सुनील गावस्करच्या बरोबर ओपनिंगला बॅटिंगला नेहमी येत असलेले त्यावेळेचे एक नामवर विकेटकीपर फारुख इंजिनियर. फारुख इंजिनियर यांचं वय तसं पाहिलं तर सुनील गावस्करपेक्षा जास्त आहे. आणि अजित वाडेकर कॅप्टन होते तेव्हापासून ते टीममध्ये होते. आणि एक बेस्ट विकेटकीपर, बेस्ट बॅट्समन असा नावलौकिक कमावलेले त्यावेळेचे टेस्ट क्रिकेट प्लेयर. अर्थात त्यावेळेस वन डेसुद्धा नव्हते. आंतरदेशीय टेस्ट मॅचेस असा काही हंगामा असायचा. टी व्ही पण नव्हता, पण रेडिओवर कॉमेंट्री ऐकणे, ठिकठिकाणी मंडळांमध्ये बाहेर ब्लॅकबोर्डवर स्कोअर लिहिणे, रेडिओसुद्धा घराघरात रेडिओ असणं, हा सुद्धा काळ तसा पाहिला तर आला त्यावेळेस. पण तरीही काही गरीब लोकांकडे रेडिओसुद्धा नव्हता. मग काही जणांकडे छोटा रेडिओ, काही जणांकडे मोठा रेडिओ, असेही ते दिवस होते. पण फारुख इंजिनियर या विकेटकीपर आणि बेस्ट ओपनर यांच्याविषयी बोलायचं झालं तर तो काळ असा होता की फारुख इंजिनियर हे एकमेव बॅट्समन असे ठरले की जे टेस्ट मॅचमध्ये लंचपर्यंत अक्षरशः सेंचुरी झाली असती त्यांची. पण अनफॉर्च्युनेटली वेन ही वॉज ऑन 94 लंच ब्रेक घेतला गेला. पण त्यावेळेस 1967 आणि ते सुद्धा मद्रास इथे सुरू असलेली वेस्ट इंडिज विरुद्धची ती मॅच. पहा, तो काळ असा होता, वेस्ट इंडिजकडं खतरनाक फास्टर बॉलर होते. म्हणजे ते नुसते धावत जरी आले तरी थोडंफार क्रिकेट माहीत असलेला, खेळलेला असा कोणताही प्लेयर घ्या, त्याच्यासुद्धा छातीत धडकी भरायची असे प्लेयर होते. 6 फूट 3 इंच, 6 फूट 4 इंच हाईट, त्याच्याहीपेक्षा जास्त हाईट. 1967ला ही वेस्ट इंडिजची टीम आपल्या इंडियामध्ये आली होती आणि तो टेस्ट मॅच मद्रास इथे सुरू होती ती मॅच. त्यावेळेस लंचपर्यंत वेस्ले हॉल, ग्रिफिथ, गॅरी सोबर्स अशा बॉलर्सचा सामना करत असताना फारुख इंजिनियरनी 94 रन्स केले होते. गंमत पहा, आज आपण पैशाचा पाऊस पाहतोय क्रिकेटरकडं. IPLमध्ये कमवत आहेत, T20मध्ये कमवत आहेत, टेस्ट मॅचचं तुमचं मानधन वाढलेलं आहे. तो काळ काय होता हो? 250 रुपयात एक टेस्ट मॅच खेळत होते हे प्लेयर्स. सुनील गावस्कर, फारुख इंजिनियर, अजित वाडेकर, त्यावेळेचे सलीम दुराणी घ्या, बिशन सिंग बेदी घ्या, काय मिळत होतं हो यांना मानधन? 50 रुपये दिवसाला. पण देशासाठी खेळण्याचा तो जो आनंद आहे ना, तो आज कितीही पैशांचा पाऊस पाडा तसा आनंद नाही मिळत. तो आनंद आम्ही मिळवला असं अभिमानाने सांगत ही माणसं जगत आहेत. सुनील गावस्कर आणि फारुख इंजिनियरला स्टेजवर बघून, खूप दिवसांनी दोघांना एकत्र पाहून मला तर खूप आनंद वाटला.
ते माझे बालपणचे दिवस. तो माझ्या घरातला मोठा मर्फीचा रेडिओ आणि त्याच्यावर जोरात लागलेली कॉमेंट्री. इंग्लिश कॉमेंट्री नरोत्तम पुरी आणि हिंदीमध्ये सुशील दोशी, आणि ते समालोचन 10-15 फुटावरनं घरासमोर क्रिकेट खेळता खेळता आमचं ऐकणं सुरू असायची. तो मर्फीचा रेडिओ, कान सगळे त्या रेडिओकडं, आणि मग माझ्या घरासमोर अक्षरशः फक्त 25 फूट जागा समोर रिकामी होती. तेवढ्या ह्याच्यात एक टप्पा कॅच आऊट, भिंतीला लागले की बाउंड्री, समोरच्या भिंतीला समोर एक मोठं घर होतं. बागायत माई असं त्यांचं नाव होतं. एकटी स्त्री बिचारी राहायची. पतीच्या निधनानंतर तिच्या घरामध्ये आमच्या सगळ्या मुलाबाळांचं गोकुळ असायचं. सुट्टीमध्ये त्यांच्या घरात पत्त्याचा फड असायचा, बदाम साब, जब्बू. याचं ते विद्यापीठ होतं. आम्ही पत्ते खेळायला शिकलो त्या रूममध्येच, त्यांच्या माईंकडेच. आजही त्या माईंच्या आठवणी, त्यांनी मुलांना दिलेला आनंद, स्वतःचं दुःख विसरून एकाकी जीवन जगत असताना आपल्या जीवनात जे काही वाढून ठेवलं आहे त्याच्यातसुद्धा आपल्याला कसं आनंदाने जीवन व्यतीत करता येतं याचं एक ज्वलंत उदाहरण लहानपणापासून मी पाहत आलो. असो, त्यांच्या अंगणापर्यंत आणि माझ्या घराच्या अंगणापासून असं आमचं क्रिकेट सुरू असायचं. आणि रेडिओवरती सुनील गावस्कर, फारुख इंजिनियर, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, गुंडप्पा विश्वनाथ, चेतन चौहान, काय ते त्यावेळचे सगळे. त्यानंतरची बॅच कपिल देव, मनोज प्रभाकर, मदनलाल, हे सगळे ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. थोडंफार क्रिकेट खेळलो. माझ्या या चाळीच्या आसपासचा परिसर सगळा क्रिकेटमय असायचा. आणि अक्षरशः अभिमान वाटतो की या परिसरानेच खूप चांगले क्रिकेटर सोलापूर शहराला दिले. काय किती जणांची नावं घेऊ मी त्यामध्ये. माझ्या चाळीतलीच मी उदाहरणं देईन सर्वप्रथम, कारण जिथे मी लहानाचा मोठा झालो ना, त्या चाळीविषयी मला खूप अभिमान आहे. त्या सगळ्या बालमित्रांच्या विषयी आजही मला खूप अभिमान आहे. डोळे भरून येतात साध्या आठवणींनी. आणि मग या चाळीतल्या क्रिकेटने कसे शहराला आपल्या चांगले क्रिकेटर दिले गेले, कोण कोण आहेत ते. माझ्या चाळीत क्रिकेट खेळायला येणारा समोरच्या बंगल्यात त्या काळामध्ये कुतूहल असलेला आम्हाला देशमुखांचा बंगला, आणि त्या देशमुखांचा मोठा मुलगा नितीन देशमुख हा आमच्यासोबत क्रिकेट खेळत खेळत तसा एक 2-3 वर्षांनी मोठा तो. पण माझ्या भावासोबत क्रिकेट खेळणं, माझ्या चाळीतल्या सगळ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळणं, यातूनच सोलापूर शहरातून तो रणजी क्रिकेटमध्ये सिलेक्ट झाला. नंतर या क्रिकेटच्या बेसवरच महाराष्ट्र बँकेसारख्या चांगल्या बँकेत, ज्या काळामध्ये बँकेतली नोकरी एक प्रतिष्ठित नोकरी समजली जायची, त्या काळात तो बँकेत लागला. माझ्या चाळीचाच विचार कराल तर माझ्या चाळीनी मैदानात खेळणारे असे अनेक क्रिकेटियर दिले. फर्स्ट ऑफ ऑल माय ब्रदर सुनील विजय राजे, जो डिस्ट्रिक्ट प्लेयर, जिल्हा प्लेयरपर्यंत पोचला. सिद्धेश्वर प्रशाला, त्यावेळची एक प्रसिद्ध शाळा, त्या शाळेचा तो कॅप्टन झाला क्रिकेटचा. त्यानंतर परत हरिबाई शाळा, ही एक दुसरी प्रसिद्ध शाळा, त्या ज्युनियर कॉलेजचा सुद्धा तो क्रिकेटचा कॅप्टन झाला. जिल्ह्याकडनं खेळला, 2 या संस्थांचा कॅप्टन झाला. आमच्याबरोबर सोबत क्रिकेट खेळत खेळत लहानाचे मोठे झालेले हे नितीन देशमुख, सुनील राजे. त्यानंतर मी नाव घेईन नागनाथ पांढरे, दी फास्टेस्ट बॉलर ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी, शिवाजी विद्यापीठ, संगमेश्वर कॉलेजचा तो क्रिकेटर. त्यानंतर विद्यापीठाच्या टीममध्ये एक फास्टर बॉलर म्हणून सिलेक्ट झाला. आनंद वाटायचा की आपल्यासोबतची ही मंडळी आज ग्राउंडवरती क्रिकेट खेळतात. अगदी कौतुकाने मी यांच्या मॅचेस बघायला जायचो. तिसरं नाव घेईन मी डॉक्टर विवेक कुलकर्णी, संजय कुलकर्णी, आम्ही त्याला संजू, संजा. आजही तितक्याच प्रेमाने आम्ही एकमेकांशी वागतो. भेटल्यावर आम्हाला इतका आनंद होतो की या सगळ्या गोष्टी आठवत राहतात. नंतर मी नाव घेईन हा डॉक्टर विवेक कुलकर्णी आणि प्रकाश इनामदार, जे जिमखाना टीमकडनं खेळले क्रिकेट. म्हणजे टेनिस बॉलवर चाळीमध्ये क्रिकेट खेळता खेळता ही माणसं सीझन बॉलवरसुद्धा चमकून गेली. अजून एक नाव घेऊ इच्छितो मी माझ्या चाळीतला फास्टर बॉलर सुहास केळकर. तोसुद्धा नंतर सीझन बॉलवर इंटर कोर्ट मॅचेसेस आपल्या या पुणे शहराकडनं, पुणे कोर्टाकडनं, रेल्वे कोर्टाकडनं तो क्रिकेटच्या मॅचेस खेळला. सीझन बॉलवर तो खेळला. पण लहानपणी हे जे या सगळ्यांबरोबर क्रिकेट खेळण्यातली जी मजा आम्ही अनुभवली, कॉमेंट्री ऐकत ऐकत क्रिकेट, त्यामुळं हे त्यावेळचे प्लेयर्सनं, सुनील गावस्कर घ्या,
फारुख इंजिनियर घ्या, नंतरचे विकेटकीपर सईद किरमाणी घ्या, किरण मोरे घ्या, असे हे सगळ्यांना आम्ही ऐकत ऐकत नंतर मग टी व्ही आल्यावर पाहत पाहत क्रिकेटची रसिकता आजही तेवढीच टिकून आहे. आज हा डॉक्टर विवेक कुलकर्णी मी जे नाव घेतलं, जो आमच्याबरोबर लहानाचा मोठा झालो, आम्ही एकत्रात खेळलो एका शाळेत, तो आजही ॲट द एज ऑफ 62-63 हरेबाई शाळेचा विद्यार्थी, 1978ची बॅच, पण त्यावेळच्या त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत तो आजही क्रिकेटचा आस्वाद त्या हरिबाईच्या त्या शाळेच्याच ग्राउंडवर, ज्या शाळेमध्ये तो 5वी ते 10वी शिकला त्याच शाळेच्या ग्राउंडवर ते क्रिकेटचा आस्वाद दर रविवारी घेतात. सोलापुरातले त्याच्याबरोबर शिकलेले बरेचसे नामवर डॉक्टर लोक आहेत, इंजिनियर लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, प्रत्येक स्तरातले सगळे मित्र, जवळपास 33 मित्र त्या क्रिकेटचा आस्वाद घेतात आणि अभिमानाने ते सांगतात. माझ्याकडे जे डायबेटिक होते माझे मित्र, ज्यांची ढेरी होती खूप, ज्यांना चालतासुद्धा त्रास होत होता, त्या सगळ्यांच्या गोष्टींमध्ये सुधारणा घडत गेली आणि प्रत्येक व्यक्ती वय विसरून जगतो रविवारी आणि मग त्याला आपोआप एक अल्टिमेटली चांगला लाईफ स्कोर मिळतो, आरोग्य संपन्नता मिळते, असाही अभिमानाने डॉक्टर विवेक हा एक्सप्रेस झाला आहे माझ्या 2 व्हिडिओमध्ये. त्यांचे व्हिडिओ पण बनवले मी त्या ग्राउंडवर जाऊन. सांगण्याचा मुद्दा हा आहे की हा जो तुम्हाला एकदा स्पोर्ट्समन म्हणून शिक्का बसतो ना, तो तुम्हाला खूप चांगलं जीवन देऊन जातो. या गोष्टीवर माझा तर नक्की विश्वास आहे. त्यामुळे सुनील गावस्कर आणि फारुख इंजिनियर या ओपनरला ऐकत ऐकत मी लहानाचा मोठा झालो आणि नंतर टी व्हीवर सुद्धा पाहिलं. पण फारुख इंजिनियरला टी व्हीवर पाहिल्याचं मला आठवत नाही आहे. कदाचित आधी ते रिटायर झाले असावे. पण या जोडीला, त्यावेळच्या ओपनिंग जोडीला स्टेजवर बोलावलं जागतिक मराठी गौरव दिनाच्या वेळेस. हे औचित्य साधून बोलवणाऱ्याच्या त्या डोक्यातल्या संकल्पनेला मी लाख लाख प्रणाम करतो. आणि पुन्हा एकदा ती एक रम्य आठवण तुमच्याशी शेअर करायला मला आनंद वाटतो की फारुख इंजिनियर यांनी फक्त टेस्ट मॅचमध्ये लंचपर्यंत, सेंचुरीपर्यंत धडक मारणारा एक फलंदाज म्हणून नाव कमावलं होतं आणि ते सुद्धा अतिशय घातक गोलंदाजी असलेल्या वेस्ट इंडिज संघाच्या सोबत 1967ला. त्यामुळं ती एक स्पृहणीय खेळी, एक संस्मरणीय खेळी फारुख इंजिनियर यांची सतत स्मरणात ठेवावी. ज्यांना माहीत नाही त्यांनी या क्लिप्स कदाचित आता अवेलेबल असतील मोबाईलवर किंवा इन्फॉर्मेशन तरी नक्की अवेलेबल असेल, ती वाचावी. क्लिप असतील तर त्या पाहाव्यात आणि तो आस्वाद घ्यावा अशीच मी विनंती करतो. आणि फारुख इंजिनियर यांना चांगलं आयुष्य अजूनही लाभो, शतायुषी व्हावं त्यांनी. एक पारसी माणूस, दिले दिलदार गुले गुलजार. विकेट किपिंग करतानाचा त्यांचा एक किस्सा आहे की ते असे काहीतरी मस्तपैकी मिश्किल टिप्पणी करायचे आणि सुनील गावस्करजींनीच सांगितलं, अरे मी थर्डमॅनला फिल्डिंग करायचो आणि नंतर अजित वाडेकर तेव्हा कॅप्टन्सी करायचे, कप्तान होते आमचे, ते स्लिपमध्ये असायचे फर्स्ट स्लिपला. आता फर्स्ट स्लिप आणि विकेट कीपर यांच्यामध्ये तर संभाषण हे नक्कीच सुरू असतं काही ना काही. कधीकधी मग फर्स्ट स्लिपला तो कॅप्टनच असतो, तो विकेट कीपरला एक चांगला मित्र मानून पुढची रणनीती काय आहे त्याच्याविषयीसुद्धा हितगुज असायचं, कारण इतर काही वरिष्ठ प्लेयर बाहेर फिल्डिंगला असायचे. त्याप्रमाणे सुनील गावस्कर त्यांच्याकडे एक चांगला खंदा फलंदाज म्हणूनच ते ख्याती पावलेले होते. विदाऊट हेल्मेट खेळणारा, वेस्ट इंडिजच्यासुद्धा घातक गोलंदाजांसमोर विदाऊट हेल्मेट ते जेव्हा ओपनिंगला यायचे, हा आज खूप मोठा कुतूहलाचा विषय वाटतो. अक्षरशः मिश्किलपणे सुनील गावस्करनी किस्सा सांगितला की फारुख इंजिनियरच्या बाजूला फर्स्ट स्लिपमध्ये अजित वाडेकर थांबलेले असायचे आणि मग एक दिवस अजित वाडेकर वैतागले, कारण प्रत्येक बॉल पडून गेला आणि बॉलरकडनं बॉल जाऊन विकेटकीपरच्या हातात यायचा, तिथून परत बॉलरकडे जाईपर्यंत जो अवधी मिळायचा तेवढ्या वेळात तो काहीतरी जोकिंगली बोलायचा आणि मग ते अजित वाडेकरचं कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायचं पुढच्या बॉलला फिल्डिंगला उभारताना. आणि मग हा त्रागा त्यांनी हळूच सुनील गावस्करच्या कानात सांगितला, अरे सुनील, तू जरा फर्स्ट स्लिपला आहे रे, मी तुझ्या जागी जाईन किंवा कुठेतरी दुसरीकडे उभं आहे. हा फारुख आहे ना, अरे यार क्या बताऊ यार, हा फारुख ना काही मिश्किल बोलत राहतो आणि मग सगळं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं रे फिल्डिंगचं. सुनील तू ये बरं फर्स्ट स्लिपला. असं मिश्किलपणे फारुख इंजिनियरचं जे काही बोलणं असायचं त्याच्याने एकाग्रता भंग व्हायची. असं अजित वाडेकर, दी देन कॅप्टन ऑफ आवर इंडियन क्रिकेट टीम, दी ग्रेट बॅट्समन ऑफ आवर इंडियन क्रिकेट. तर अशी ही काही गमती जमती सुनील गावस्करनी स्टेजवर सांगितल्या, अगदी त्या अजित वाडेकरच्या आवाजात सांगितल्या. त्या ऐकताना पाहताना खूप मनोमन आनंद वाटला. ते जुने दिवस नकळत मनावरती एक चांगलं एक
आपल्याला आनंद देऊन जातात आणि मी तर खूप त्यावेळेससुद्धा क्रिकेट ऐकायचो खूप. या सगळ्या मोठ्या मोठ्या मी जी नावं घेतली त्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळायचो चाळीमध्ये. आणि एक गंमत सांगावीशी वाटते, शेअर करावीशी वाटते, की आमच्यामध्ये हा विवेक कुलकर्णी जो होता हा सगळ्यात उंच व्यक्ती होता त्या काळात. म्हणजे सगळ्या मुलांमध्ये त्याची उंची जास्त होती. जणू की आमच्या चाळीतला तो एक अमिताभ बच्चनच होता. आणि क्रिकेट खेळताना त्याची एक म्हणजे मिश्किलपणेच सांगतो आहे मी, त्याने काही सिरियसली घेऊ नये. हे गोष्टी घडतात लहानपणी, ते वयच तसं होतं. आऊट गेल्यानंतरसुद्धा जर स्वतःची विकेट डाऊटफुल असेल, तर तो फक्त स्वतःच्या उंचीचा गैरफायदा घेऊन हातात घेतलेली बॅट कोणालाही नाही द्यायची म्हणून ती बॅट वरती धरायचा, उंच ठेवायचा बॅट. कोणाचीही अशी हिंमत नव्हती की त्या संजूच्या उंचीला गाठून उडी मारून ती बॅट त्याच्या हातातनं हिसकावून घ्यायची. चल तू आता आऊट आहेस, जा निघ चल. अशा पद्धतीने सुद्धा गमती जमती क्रिकेट खेळताना आमच्याकडे पण घडायच्या. त्याचीही सहज जाता जाता आठवण. पण मित्रांनो, 1860मध्ये क्रिकेटचं इन्व्हेन्शन झालं असं समजलं जातं. पण 1960 साली हेल्मेट घालून क्रिकेट खेळू लागले लोक. त्यावर एक मिश्किल टिप्पणी मला चांगली आठवते. फारुख इंजिनियर बोलले की का सुनील गावस्कर, दोघांपैकी कोणीतरी बोललं, दुजोरा दिला गेला की 1860ला क्रिकेटचं इन्व्हेन्शन झालं पण 1960ला हेल्मेट घालावीशी वाटली. म्हणजे 100 वर्ष या क्रिकेटरना हेच कळलं नाही की डोक्यामध्ये मेंदू असतो आणि त्याची सुरक्षा होणे गरजेचं असतं. असं काहीसं फारुख इंजिनियरनी बोलले. आणि सुनील गावस्कर हे विदाऊट हेल्मेटच खेळायचे अशी ही टिप्पणी केल्यावर सुनील गावस्करजींनी मस्तपैकी त्याला एक स्वीप फटका मारला या टिप्पणीला. ते बोलले की अरे मी हेल्मेट वापरत नव्हतो, कारण तसं काही माझ्या डोक्यात सुरक्षा ठेवण्यासारखा मेंदूच नव्हता असा माझा समज होता. सो इट इज व्हेरी व्हेरी नाईस व्हिडिओ क्लिप ॲज फार ॲज सुनील गावस्कर्स अँड फारुख इंजिनियर्स मेमरीज आर कन्सर्न. मला तर ती क्लिप खूप आवडली. पुन्हा एकदा या दोघांना बोलवण्याचं ज्या डोक्यातनं, सुपीक डोक्यातनं कल्पना बाहेर आली ती अंमलात आणली गेली आणि सर्व मुंबईकरांना हा आनंद देण्यात ह्या मराठी गौरव दिनाचा निवड केली गेली. यासाठी लाख लाख त्या कल्पनेला प्रणाम करतो. आणि क्रिकेटच्या या गप्पा, सुनील गावस्कर दी ग्रेट लिजेंड ऑफ इंडियन क्रिकेट, फारुख इंजिनियर दी अनदर लिजेंड ऑफ दी दॅन क्रिकेट, हे आपले सेंचुरी प्लेयर, एक चांगली ओपनिंग जोडी फारुख इंजिनियर आणि सुनील गावस्कर. त्याच्यानंतर सुनील गावस्कर आणि चेतन चौहान विसरू नाही शकत होते दिवस. त्यामुळं या सगळ्या क्रिकेटरना या आजही 75नंतरसुद्धा आपल्या मनाचं तारुण्य आणि खेळाविषयीची आवड जतन करत जगणारी ही चिअरफुल माणसं, खरी माणसं, कमी पैशात देशासाठी लढलेली माणसं, कमी पैशात 50 रुपयात दिवसाला 50 रुपये अशा पद्धतीने अतिशय भेदक गोलंदाजीचा सामना करतसुद्धा भारताच्या क्रिकेटचं नाव एका उंचीवर नेणारे हे सगळे क्रिकेट प्लेयर, या सगळ्यांना त्यांच्या पुढं नतमस्तक आहे मी. हा कवी प्रवेश शोचा या सर्व महान क्रिकेटर्सना कडक सॅल्यूट, जे आज हयात नाही आहेत पण ज्यांनी देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. अशा सर्व क्रिकेटरनासुद्धा कवी प्रवेश शोचा मनःपूर्वक नमन, मनःपूर्वक नमन. मित्रांनो, क्रिकेटची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ तुम्ही शेअर कराल याच्या खात्रीसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काही क्रिकेटच्या पण गमती जमती घेऊन आणि अशाच अनंत विषयांवरचे व्हिडिओचा खजिना देणारा हा एकमेव चॅनल पाहायला, सबस्क्राईब करायला कधीही विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन विषयासह.